एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांवर पुण्यातील रुबी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। छातीत कफ झाल्याने पवारांवर उपचार सुरू। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। 2 दिवसानंतर पवारांना मुंबईतील रुग्णालयात हलवणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पवारांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती आहे। सुरुवातीला बारामतीच्या गोविंद बागेत पवारांवर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढल्याने पवारांना बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल केलं। रुबी रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांच्या देखरेखीखाली पवारांवर उपचार होणार आहेत। पवारांसोबत सुप्रिया सुळे, प्रतिभा पवारही रुग्णालयात उपस्थित आहेत। शरद पवारांच्या छातीत कफ झाल्याची माहिती आहे। शरद पवारांची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली आहे। पुढील काही दिवस शरद पवारांवर डॉक्टर औषधोपचार करणार आहेत। 2 दिवस पुण्यात उपचार केल्यानंतर शरद पवारांवर मुंबईत उपचार केले जाणार आहेत। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे। ICU मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच, त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली, मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील।